भाऊ नमस्कार. नमस्कार. इथे पिण्याच्या पाण्याची काय सोय? पिण्याच्या पाण्याची कणसाचा टँकर येते आम्हाला. पेमदरा गाव. हा गाव किती लोक असते? लोकवस्ती तरी 100 एक आहे घर. हा पंकज कनसेंचा टँकर दररोज येतो. पाणी संपलं मग येतो. पाणी संपल्यावर फोन करीत येत. हा पाणी शुद्ध असतं. हा पाणी चांगलं आहे. आता हे सगळे तुम्ही कॅन उभे केले, बॅरल उभे आहेत, सगळं पाणी भरून ठेवायचं. हा टँकर आल्यावर सगळी भरून ठेवतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याची काही व्यवस्था नाही? नाही अजून तर नाही काय. शासनाचा टँकर? शासनाचा टँकर पण नाही. शासनाचा टँकर नाही आलाच नाही. शासनाचा टँकर कणसाचा टँकर येतोय. तुमचं काय नाव? सकाराम बेलकर. किती वर्षापासून तुमच्याकडे पिण्याच्या पाण्याची गैरसोय? हो आमच्याकडे दरवर्षीच ह्या टायमाला गैरसोय असते पाण्याची. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय. हा पाण्याची खाली हीच जो बंधारा आहे, परिस्थिती. चोळीचा बंधारा, हा त्याच्यात पाणी नाही का? त्याच्यात पाणी नाही आता. मग आता शेती पिकं? शेती पिकं आता काय कोणाच्या विहिरी आहेत, शेततळ आहे, त्यांच्यामध्ये पाणी आहे ते चाललंय म्हणजे त्यांचं. थोडंफार शिल्लक तेवढ्यावर. हा काय भविष्यकाळासाठी पाण्याची काय व्यवस्था केली पाहिजे, कशी केली पाहिजे? भविष्य काळासाठी पाण्याचं आता पाण्याचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे ना. बुवा समजा तळ आहे, तळ्यात थोडा पाण्याचा साडा ठेवलं म्हणजे मग पाणी पुरेल. तळ खोल केलं पाहिजे. हा तर आता हे पेमदरा गाव, पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था? पिण्याचं पाणी लय बिकट अवस्था आहे. पाणीच नाही. तुमच्या मागे ते सगळे बॅरल कॅनर सगळं मोकळं आहे. मोकळे आहेत? हा हे बघा. सगळे? हा हे काय पहा. नाही, पाणीच नाही. कुठं पाणी? अहो पाणीच नाही आमच्या गावाला. हे पहा. कधीपासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय? आमचे पिण्याचं पाणीच येत नाही. म्हणजे फक्त वापरायचं पाणी येतंय गावाला. पिण्याचं पाण्याची सोयच मला नाही. माहिती अशी मिळाली की पंकज कनसे यांच्या माध्यमातून टँकर इकडे सुरू आहे पिण्याच्या पाण्याचं. पिण्याचं पाण्याचं येतंय पण तो 4-5 दिवसा मिळून येतोय. 5 दिवसापर्यंत काय करायचं? तोपर्यंत गैरसोय. हा शासनाचा टँकर येत नाही? शासनाचा टँकर येतच नाही. नाही तर तुमचं काय नाव? जयश्री हनुमंत वेलकर. काय तुमची मागणी आहे? आमच्या गावाला पाणी पाहिजे. हॅलो, हा ताई बोला. बोला ना ताई, काय म्हणताय? हे पाणी आम्हाला पाण्याची. हॅलो. हा ताई काय झाले, पाणी येते गावठ्याला पण 4-5 दिवसामुळे जाते आणि गावठ्यामध्ये ना सोर्स कुठलाच नाही पाण्याचा. आणि अनेक वाड्या असल्यामुळे ना एक पाणी टँकर पुरवठा होत नाही. एक टँकर पुरत नाही. पोसलवाडी, कारवाडी, कुंभावाडी अनेक वाड्या असते ना, टटकाळी, गावठाण, त्यामुळे पाणी पुरवठा मनावा असा होत नाही. थोडा खंडित होते मध्ये 4-5 सगळे दिवसामुळे. बॅरल रिकामे आणि ब्याले आता कमी झाले. तर आम्हाला पाणी मिळावं ही आमची आता तुमच्या मागणी विनंती आहे. सांगा त्यांना, सांगा. सांगा ना फोन मध्ये बोला. काय होतंय आता आपला टँकर येतो मोठा. आता मोठ्या टँकरमुळे काय होतं, गल्लीने टँकर घुसत नाही. थोडेच गाव थोडेच आणि मग काय माणसाला होतं, मेन रस्त्याला पाणी मिळतं ना. आतल्या जे आहे ना गल्ल्या, हा त्या गल्ल्याला पाणी जात नाही. आजींना बोलू द्या, आजींना. आजी बोला, आजी बोला. आजी तुम्ही बोला. बोलताना सुसर कसं आमच्या गल्लीत घुसत नाही असं. हा घुसत नाही. टँकरचा बार काय येऊ दे आमच्यासाठी छोटा असं काय. मधल्या गल्लीला. आणि टाक्यांमध्ये सोडू नका पाणी दारामध्ये. आजी तुमचं नाव सांगा त्यांना. बरोबर आहे. बरोबर दारामध्ये पाणी पुरेल कसं आहे बी. पण आमची आता मोठी मॅडम गल्ली काय होतं, इरीमध्ये जर पाणी सोडलं तर इरीने तळ गाठलेला आहे आणि हे पाणी इरीत पडलं गाळवर येतो आणि त्या गाळामुळे ना अत्यंत पाणी खराब होते. आणि ड्रमामध्ये जर पाणी दिलं तर पाणी स्वच्छ येतं थोडक्यात. आणि इरीतलं पाणी काही लवकर नितळ होत नाही 2-2 दिवस. ज्यांना मोटर येते बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला ड्रममध्ये पाणी जर दिलं तर अत्यंत चांगलं आम्हाला बरं वाटेल थोडक्यात. आणि चांगलं आमच्या ज्या महिला आहेत आता यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ही पाणी असं ड्रममध्ये पाहिजे, इरीमध्ये टाकू नका असं बोला. म्हाताऱ्या कुठं वाढाय, ताई, काय म्हाताऱ्या व्यवस्था कुठं करणार? जायचं पाणी वाढाय हिरू. व्यवस्थित पंचायत समितीची पण बोलते आणि मग छोट्या टँकरचं नियोजन. ताई ऐका, ताई चालेल. ताई ऐका, पाण्याची सोय उपलब्ध करा. तुम्हाला या लोकांनी खूप मोठ्या अपेक्षेने निवडून दिलंय. बाकी सगळ्या गावांमध्ये टँकर जातोय, इथं तुमचा टँकर 8 येतोय दिवसांनी आले. पण त्या गल्लीमध्ये जात नाही.
सर आपला टँकर. 8 दिवसांनी टँकर आलाय आम्हाला. नाही 4 दिवसांनी 4 दिवसांनी 4 दिवसांनी येतोय. 4-5 दिवसांनी येतो. ठीक पण आहे, ते एखाद दिवस पुढे हा मागे, पण सगळ्यांना पाणी पोहोचत नाही. पर्यायी व्यवस्था करा. पंकज कंसे हा पार्ट वेगळा, आम्ही स्मिताताईंना निवडून दिलंय असं या लोकांचं म्हणणं आहे. आणि ताई ऐका ना, काय झालंय त्या गावठाणामध्ये ना पिण्याचा सोर्स हा नाहीच आहे. थोडक्यात पिण्याचं पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे काय करा, इकडं आमच्याकडे बोरचं काय होत असेल, शासनाचं टँकर शासनाच्या टँकर जो आलाच नाही. आता आज उद्या बहुतेक गेला आम्हाला साथ दिला असं बोलले ते. काल आलताना. आणि आम्हाला नाही, शासनाचं पिण्याच्या पाण्यासाठी कुठे जर बोर होत असतील, इकडं डोंगराच्या कडेला जर 2-4 बोर मारले, इकडं गायरान 1141 मध्ये 1 मध्ये तिथं पाणी लागू शकतं असं आमचा एक अंदाज आहे. तर तुम्ही तिथे तिथे जर बोर जर मारले तर गावाला पिण्याची सुद्धा पाण्याची सोय होईल. तेवढं आमच्यासाठी तुम्ही तेवढं बोरची सुद्धा सोय करा आणि आम्हाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या. आपली गावची टाकी तिथं, गावची टाकी परत गावच्या टाकीमध्ये जर बोर जिल्हा परिषदच्या निधीमधून आहे ना आपण बोर्ड. ओके असं. थांबा, दुसरं ताई ऐका, तुम्हाला लोकांनी खूप अपेक्षेने निवडून दिलंय. तुम्ही या प्रेमदारा गावात कधी येणार? ते झालं सर आता मी याला आले पण उद्या परवा भेटून जाते मी त्यांना. तुमच्या घ्या, थांबा, या मावशी काय म्हणतात बोला. कधी येत आम्हाला भेटायला? उद्या येते ताई तुम्हाला भेटायला. हा, मग तुम्ही डोळ्याने प्रत्यक्ष पाणी करा, मग तुम्हाला कळेल. बरोबर आहे ताई. तुमचं बसचं नाव काय? कुठलं आलं? तुमचं नाव सांग. अहो, आम्ही गावठाण. गावठाणातले, मी कमल बेलकर देवळा पुढे नाही का? मंदिरा पुढेच मंदिरा पुढे आपला टँकर नाही येत ताई. येतो, पण मोठा टँकर आहे ना. 5 दिवसांनी आल्यावर काय करणार ताई? आता काय होतं, बाकीच्या पण गावांमध्ये टँकर आहे. शासनाचा बोल, शासनाचा शासनाचा बोलवा ना तुम्ही. नाही, नक्की सांगते ना, शासनाचा पण सांगते मी. भेट द्यायला कधी येणार? इकडं गावाला भेट द्यायला कधी येणार? येणार. आई या गावाला म्हणजे आता आपला कधी आला होता टँकर? 4 दिवस झाले, 4 दिवस. आज 4 दिवस झाले होते. नाही, काल नाही आला पिंपळात. काल नाही आला, नाही आला. काल आला होता वाटतं. काल आलता ना, हा काल आलता. 4 दिवस येतो. काल आला. काल आला होता. नाही, तू दुसऱ्या वस्तीत गेलता. पुढच्या वस्तीला गेला होता. आदल्या वस्तीला आमच्या इथं त्याच्या एका पोराने आणलं होतं, ते दिलं. काल इथं दिलं नाही पाणी. म्हणून तो पुढच्या वस्तीत पाठवला. काल इथं पाणी नाही दिलं. मॅडम आता मॅडम ऐका ना, काय होतंय, गावठाण मोठे. मोठे आता कसं आहे माहिती का, एका अनेक टँकरमध्ये. पेमदार आहे. आणण्याच्या शिंदेवाडी जर रोडनी जर गेलं तरी तिकडे पेमदाराची वस्ती आहे. म्हणजे या शिंदेवाडी रोडला पेमदारी वस्ती आहे. परत कारवाडी, बोसलवाडी, इकडं काळेवाडी टच, पारनेर तालुक्याला पारनेर तालुक्यात आमची वस्ती. इकडं मोहिते माळा, इकडं गावठाण, इकडे खटकाळी, बराच विभाग मोठा आहे हा. त्याच्यामुळे एका टँकरने काही होणार नाही. शासनाचे टँकर चालू करावे लागतील. आणि अतिशय आता हे पाऊस लांबला असं वाटतं. टँकर चालू आहेत दादा ना. नाही ना, आपल्याकडे नाही शासनाचे आला. आलेच नाही. नाही आला. तुमच्याकडे आलंच नाही का शासन? शासनाचे आलंच नाही, टँकर आलंच आलेच नाही. तुम्ही ग्रामपंचायतीला दिलता का प्रस्ताव? आता ग्रामपंचायत बोललो नाही, आता काय माहिती ग्रामपंचायत काय केलं. टाकी बरं टाकी. ठीक आहे, मग उद्या येऊन आहे ना भेटते दादा आणि सगळ्यांना. त्यातून पावसाचं वातावरण आम्हाला थोडं बेकार दिसतंय, कारण पाऊस पडतच नाही. टाळले पाऊस नाही आपल्याला. हो हो, त्यामुळे पाण्याची तेवढी आमची सोय केली बरं होईल. नक्की दादा. ओके. तुम्ही आहे ना मोहित्यांच्या तिकडे जर टँकर दिला ना तर आम्ही पाठीमागं पाणी भरू तुमचं नाव शकतो. सांगा, गाव सांगा. परवाच आमच्या माणसाने सांगितलं का तिकडे बारीक रस्ता आहे पाठीमागून जायला. आता आपला टँकर पडतो मोठा, मग तिथं काहीतरी पाईपाची व्यवस्था करायला सांगतो त्याला, म्हणजे तिकडे पाणी पोहोचेल. हा, आमचं लय तर आम्हाला लय तर मी देवळापासून पाणी नेले. 8 दिवस झाले मग पाय दुखत आहेत. तुम्ही इकडे हो, आता तिकडे रस्ता पाईपाची व्यवस्था करायला लागेल तिथं, पाणी पोहोचून जाईल तिकडं. चालेल, मोहित्यांना आलं ना मग आमची सोय होईल मधल्या गलीची. आला विषय लक्षात बारीक रस्ता तिकडे टँकर जाऊ शकत नाही. नमस्कार, आम्ही देवस्थान अध्यक्ष बोलते. आदेश काय आलंय, ही वरली वस्ती ना, वरली गल्ली, ही लहान गल्ली आणि तुमचं पाणी टँकर मोठा आहे. जन्मात पाहिजे मला उठतच नाही येत. 8 दिवस झाले मला. हे पण लावून ते राहू द्या, राहते तर चालू आहे वाईट. वरल्या साईडने जर पाणी टँकर जर आला तर ॲडजस्ट होईल. आणि त्यातून काय झाले, शासनाचं टँकर जर आलं तर बरं होईल. नाही, काय झाले, तुम्ही ग्रामपंचायतच्या पाठी लागून तो प्रस्ताव दिलेला नाही. तो जर प्रस्ताव गेला तर कुठून टँकर चालू करतील ना ते. नाही पण हे ग्रामपंचायतचं काम आहे, थोडं आमचं काम आहे. हो, पण तुमच्या नागरिकांची मागणी पाहिजे ना त्यांना वारंवार सारखी. वारंवार गावठण्याची वारंवार मागणी आहे, हे लक्षात आलं पाहिजे ना. तेच म्हणतोय, तुम्ही प्रस्ताव त्यांच्याकडनं पुढे पाठवली पाहिजे. पुढे गेलं त्यामुळे पाठपुरावा करू ना. हा, प्रस्ताव दिले नाही लवकर. आता आणण्यात चालू आहे, टँकर नळवायला चालू आहे, शिंदेवाडीत चालू आहे. त्यांचे प्रस्ताव पूर्वी गेले. तेवढे जुनं आणण्यात आपल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मंजूर झालेले टँकर. कंसे साहेब,
हा सर. आमची अशी विनंती आहे का तुम्ही मॅडमला सांगून तो ग्रामसेवक काही झोपा काढतो का? त्याचं काम नाही का? व्हिडिओची जबाबदारी नाही का? बरोबर आहे. तुमच्यावर लोकांचा तुमच्या लोकांवर विश्वास आहे. इथं ग्रामसेवक वेळेवर येत नाही. तर मॅडमच्या कानावर घाला. आता मॅडमनी मगाशी या सगळ्या महिलांना शब्द दिलाय की उद्या मी गावात येते आणि तुमच्या समस्या ऐकून घेते. त्यामुळे तुम्ही साहेब लक्ष घाला. येतील ते येऊन जातील आणि मी बोलतो ग्रामसेवकांशी पण प्रस्ताव हे बाबा काय म्हणतात बघा. बाबा बोला. पण आम्हाला पाणी द्या. तुमची अडचण सांगा काय आहे? आपल्याला फोन घ्या तुमच्या हातामध्ये. कोण आहे विचारा. तुमचं नाव सांगा. हॅलो. हा बोला बाबा. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. हो तर आम्हाला काय नाही पाण्याची अडचण आहे आम्हाला सगळे लोकांना. जत्रा बांधला रानात वस्ती आहे. रानात पाणी नाही येत काय नाही. करूया दुरुस्ती करू आपण लवकर. आता टँकर चालू आहेत आपले. हा अजून तिथं काही छोटे मोठे वाढवा टँकर वाढवा. हा टँकर वाढवा एखादा लागेल. एखादा 2-3 टँकर वाढते मला. पाऊस येत पाऊस पडत नाही. पाऊस नाही पडत काय नाही होत. करूया काय अडचण नाही. उद्याला भेटतो आम्ही दोघे सविस्तर. हा परत परिस्थिती आढावा घेऊ आणि हा चालेल. साहेब ठीक आहे बाबा. चालतंय. साहेब हॅलो काय होते तुमचा टँकर होता मोठा टँकर गल्लीमध्ये घुसत नाही ना. त्याच्यामुळं काय होतं थोडा प्रॉब्लेम होतो लोकांचा. मग ते बारकल्टी पण ओढते रोडच्या कडेला. पण ते मग तेच बारकड्या वाढलं मग त्याला पाणी पुरत नाही. आणि गावठाण मोठं गावठाणाची संख्या लोकसंख्या जास्ती. त्याच्यामुळे गावठाणे थोडे विशेष. दोन्ही टँकरची व्यवस्था बघतो. जास्त जे काय तिथं लेट येतात ते पण पाहतो. ओके आणि आपल्या छोट्या टँकरची व्यवस्था कशी करता ते पाहतो. ओके चालेल ओके. ठीक आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.